बारामती जशी पवारांची, शिर्डी जशी विखेंची, संगमनेर जसे थोरातांचे, तसंच आंबेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मंत्री दिलीपराव वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्रातील शांत आणि संयमी आमदार. त्यांचे वडील सहकार महर्षी दत्तात्रय वळसे पाटील हेही आमदार होते. राजकारणाचे आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळालेला हा सुसंस्कृत नेता या मतदारसंघावर तब्बल 7 वेळा म्हणजेच 35 वर्षांपासून आमदार आहे. राज्य सरकारमध्ये दबदबा असलेला कार्यक्षम आणि अभ्यासू मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटलांचं नाव घेतलं जातं. यावेळी वळसे पाटील यांचंच पारडं येथे जड दिसतंय. सध्या काय आहे आंबेगाव मतदारसंघाची परिस्थिती? वळसे पाटील विक्रमी 8व्यांदा आमदार होण्याची शक्यता का वाढलीये? महायुतीचं पारडं येथून जड का दिसतंय? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं पडद्या पुढचं आणि पडद्या मागचं परफेक्ट गणित. दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून सलग 7 वेळा आमदार राहिलेत. महायुती सरकारच्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल 772 कोटींचा विकास निधी आणत विकासाचा बॅकलॉग भरून काढलाय. गेली 35 वर्ष ते दरवेळी इथून विक्रमी मतांनी निवडून आले. 2014 साली 58,158 मतांनी तर 2019 साली 66,875 मतांनी त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता. यंदा वळसे पाटलांचे लीड हे त्यापेक्षा जास्त वाढेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. 1990 सालापासून 2019 पर्यंत त्यांनी या मतदारसंघात सलग आमदारकी उपभोगली. आंबेगाव शिरूरचा कायापालट केला. उच्च आणि तंत्र शिक्षण, ऊर्जा, अर्थ, वित्त नियोजन, वैद्यकीय शिक्षण, विधानसभा अध्यक्ष, कामगार आणि उत्पादन शुल्क, गृहमंत्री या सरकारमधील जबाबदाऱ्या त्यांनी नेटाने सांभाळल्या. 2002 साली MSCB कायम तोट्यात असताना त्यांनी ऊर्जा आणि तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारली आणि ऊर्जा खात्यात महत्वाचे निर्णय घेत MSCB खात्याचे 3 विभागात वर्गीकरण केले. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण असे विभाग तयार केले आणि त्याद्वारे एक सुसूत्रता आणली. त्यांच्या या कामामुळे या विभागाचा तोटा कमी झाला आहे. त्यानंतर शिक्षण खात्यातही त्यांनी महत्वाचे बदल करत खासगी विद्यापीठे कायद्याचा आराखडा तयार केला. यामुळे देश विदेशातील विद्यापीठे राज्यात आली आहेत. MKCL ही स्वायत्त संस्था स्थापन करून राज्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर नेले. राज्यात MKCL चे आज 5000हून अधिक सेंटर काम करत आहेत. MKCL ही कंपनी महाराष्ट्र सरकारला दरवर्षी करोडोंचा डिव्हिडंड देते. वळसे पाटलांचीच ही देण आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द तर उभ्या महाराष्ट्राच्या लक्षात राहिली. त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात उत्तम समन्वय साधून एक वेगळा आदर्श घालून दिला होता. सध्या महायुती मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार मंत्रिपदाचा कार्यभार आहे. मात्र एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारा हा नेता आजही आंबेगावकरांसाठी अगदी हक्काचा लोकप्रतिनिधीच आहे. सामान्यांत मिसळणारा आमदार म्हणून दिलीप वळसे पाटलांना ओळखलं जातं. यावेळी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्यात लढत होणार आहे. प्रचारात दिलीप वळसे पाटील यांनी सध्या तरी आघाडी घेतली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी हा मतदारसंघ आतापर्यंत अनेकदा पिंजून काढत गेल्या वर्षभरापासून सातत्याने जनसंपर्क ठेवलेला आहे. या मतदारसंघात गुरु शिष्याची होणारी फाईट गुरुच जिंकणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. भीमाशंकर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी सभासदांची निकमान विरोधात असणारी नाराजी वळसे पाटलांना फायद्याची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वळसे पाटलांकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. दुसरीकडे निकम यांचा नाराज कार्यकर्ते आपल्याकडे ओढण्यावर भर आहे. मात्र ऐनवेळी याच नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात वळसे पाटील यशस्वी होतील अशाही चर्चा आहेत. उद्योजक रमेश येवले आणि ठाकरे गटाचे सुरेश भोर हेही या तालुक्यातून इच्छुक होते. मात्र आता त्यांना उमेदवारीसाठी डावलल्यावर त्यांचे कार्यकर्ते खरंच महाविकास आघाडीचे काम करतील का हा प्रश्न आहे. दिलीप वळसे पाटील यांची सहकारावर मजबूत पकड आहे. भीमाशंकर कारखाना, शरद बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, देखरेख संघ, खरेदी विक्री संघ तसेच तालुक्यातील अनेक सोसायट्यांवर वळसे पाटलांचे वर्चस्व आहे. गेली 7 टर्म वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीपदे घेतलेल्या वळसे पाटलांनी आपल्या तालुक्यातील विविध प्रश्नांना तडीस नेले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मोलाची मदत यावेळी वळसे पाटलांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.